माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले। मी इथे श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे, विभाग प्रमुख आहे। आणि आज आम्ही अवघे 2-3 मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं। ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, 31 जानेवारीला संपलेला। तसं तर त्यांचे 2 जानेवारीलाच 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत। आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले। आमच्या खूप अर्वाच्य मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले। आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत। आम्हाला हा प्राचार्य नको आहे, याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये। हा विद्यालयामध्ये प्राध्यापकांना 2 मिनिटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केलं जाते, असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही। आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती। आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला। तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यहाँ से निकल जाओ। जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी, प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती। अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे। त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा। सर, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा खुर्चीवर बसू शकत नाही, गुन्हा दाखल होते की नाही। मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं। हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही। मानसिक पिळवणूक करून मानसिक आणि आर्थिक सर्व लोकांना विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते आणि नंतर वापस पैसे उकळत राहते। आणि आजची कालची परिस्थिती अशी आहे, विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचा एमटी म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात ते पैसे आलेत, हा म्हणतो आलेच नाही। आमचा पगार अजूनही झालेला नाही। आम्ही याविषयी सुद्धा जेडी ऑफिसला आणि विद्यापीठाला तक्रार करणार आहोत। सगळीकडे काल आम्ही सगळीकडे माहिती दिलेली आहे। त्यांच्याकडून तुम्हाला अजून तरी काही आले। आता तुम्ही नेमकं कॉलेजमध्ये जाणार नाही असं तुम्ही एक पवित्रा घेतलेला आहे। कॉलेजमध्ये जाऊ यापुढे आम्ही त्यांच्या नेतृत्वात कार्य करणार नाही। आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन, कॉरिडॉरमध्ये जाऊन त्यांना हे सांगणार आहोत, पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही। हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे। कृपा करून, हे विद्येचं माहेरघर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं, या प्रांगणामध्ये अशा मानसिक रुग्णाला ठेवू नये ही आमची सगळ्यांची मागणी। सगळ्यांनी हे करावं। जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचं आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थन करतो। मॅडम, 2 दिवसा अगोदर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि सांगितलं त्यांनी किंवा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि एक्सटेन्शन मिळालं असं सुद्धा सांगितलं, काय सांगा? तर माझ्याकडे जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसार मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिले आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही करू शकता। पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून थोडीशी विनंती करण्यात आली, विनंतीबद्दल सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तारखेत तुम्ही कुठेही सह्या करू नका, तेव्हापासून मी सह्या करणं बंद केलं। आता वशिष्ठ चौबे हे प्राचार्य पदावर आहेत का, एक्सटेन्शन मिळाला का याची कल्पना आम्हाला मॅडम, पूर्ण तुमचं नाव काय? सगळं तुम्हाला मॅनेजमेंटला विचारावं लागेल।